जन्मताचा कौल हा विकासाकडे असेल आणि लोकांना माहिती आहे विकासाचं माध्यम हे सध्या आदरणीय पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब आहे. नवीन माणूस शोधल्याशिवाय नवीन प्रगती होणार नाही हे सुद्धा लोकांना माहिती आहे आणि ह्या आशावर आम्ही निश्चित जे विजय पण राहणार आहे. मी कधी आयुष्यात देशाचं राजकारण केलेलं नाही आणि करणारही नाही. मी एक माणुसकी जपणारा कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना मदत करणे हे माझं मूळ राजकारणाचा गाभा आहे. आज राज्याच्या विधानसभेत डरकाळी फोडणारे जी व्यक्ती आहे ती प्रकाशराव आंबेडकर साहेब आहे. मला टीका टिप्पणी कुणाबद्दल द्वेष नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज या ठिकाणी उमेदवारी मिळाली हे मी भाग्य समजतोय आणि निश्चित ही जनता न्याय दिली मला आशा. मी कुठल्याही चुकीच्या कामात आजपर्यंत पडलेलो नाही. चुकीचं काम कधी आयुष्यात केलेलं नाही. मी एक सरळ मार्गी माणूस आहे आणि ते माझ्या मनाला माहीत आहे मी कसं आहे. 100 लोकांना प्रशिक्षणासाठी जी जगातली 2 नंबरची इन्स्टिट्यूट आहे वसंतदादा शिव इन्स्टिट्यूट पुणेची तिथे नेऊन त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण द्यायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये गुप्त मतदानाची पद्धत दिलेली आहे. ती कशासाठी दिलेली आहे की तुम्हाला आवडणारा व्यक्ती तुम्ही गुप्त पद्धतीनं जाऊन बटन दाबायचं आहे आणि मतदान करायचं आहे. तर त्यामुळे तुम्ही अशी शपथ घेऊन आधीच बांधिलकी करणं चुकीचं आहे. कारण परवा आमदारकीचा निकाल सुद्धा असा सुप्त लाटेतनं बाहेर आलेला आहे. जर विरोधक शपथ आणि नाराज असतील तर त्यांचा पराभव आधीच झालेला आहे. त्यामुळे जनतेचा विजय हा आमचा विजय आहे आणि निश्चितच 9 तारखेला गुलाल हा शिवसेनेचाच असतो. नमस्कार, मी प्रमोद मोरे, संपादक लाईव्ह मराठी. रात्रीचे 11 वाजत आहेत आणि लाईव्ह मराठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन एक मागोवा घेत आहे. आज आम्ही राधानगरीमध्ये आहोत. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक शेट्टी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत. त्यांचं प्रथम स्वागत करतो मी. नमस्कार सर, तुम्ही राधानगरी सारख्या एका दुर्गम मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवतात. प्रचाराचा शेवटचा टप्पा अगदी जवळ आलेला आहे. तर मला सांगा की काय जन्मताचा कौल काय सांगतो? जन्मताचा कौल हा विकासाकडे असेल आणि लोकांना माहिती आहे विकासाचं माध्यम हे सध्या आदरणीय पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब आहे. भविष्यातला विकास या दऱ्या खोऱ्यातल्या ज्या जनतेला पाहिजे आहे तो होण्याचं माध्यम हे नामदार साहेब आहेत. त्यामुळे निश्चितच जनतेला माहिती आहे की खालची सुद्धा जिल्हा परिषद व्यक्ती ही त्या पक्षाची होणे गरजेचे आहे. कारण त्याशिवाय विकासाची गंगा ही पुढे जाणार नाही. त्यामुळे निश्चितच जनता सुज्ञ आहे, चांगला निर्णय घेईल आणि आमच्या शिवसेनेच्या या पक्षाच्या मी अधिकृत उमेदवार असल्यामुळे निश्चितच विजय आपला आहे. इतके दिवस तुम्ही प्रचार करताय, लोकांशी भेटताय, बोलताय, चौरंगी लढत लागलाय मतदारसंघामध्ये, पण असे कोणते मुद्दे आहेत, अशी कोणती सुप्त लाट आहे जी तुम्हाला विजयापर्यंत नेईल आणि त्याची खात्री वाटते? सध्या जनता ही शांत आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतोय की जिथे जिथे जाईल तिथे ती लोक आम्हाला बोलतात की आमच्या गावामध्ये हा विकास झालेला आहे, ह्या गोष्टी झालेल्या आहेत. ते ऐकल्यानंतर एक मानसिक समाधान जे असते ते मिळते. आणि निश्चित अशी पहिलीच निवडणूक आहे की शिवसेना ही अधिकृत पक्षाच्या वतीने लढली जाते. याच्यापूर्वी ज्या निवडणुका होत्या त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 2 पक्षांमध्येच लढल्या जात होत्या. त्यामुळे मी नवीन चेहरा आहे, लोकांना नवीन काहीतरी संधी, नवीन माणसाला शोधायचं आहे. कारण नवीन माणूस शोधल्याशिवाय नवीन प्रगती होणार नाही हे सुद्धा लोकांना माहिती आहे. कारण तेच लोक निवडून येऊन सुद्धा लोकांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या मूळ समस्या सोडवण्यात कुठेतरी ही लोक कमी पडलेत असं मला वाटतं. आता निवडणुकीचा जर एक टप्पा बघितला की राधानगरीमध्ये चौरंगी लढत आहे. एकीकडे विद्यमान सुद्धा सदस्य आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रचाराची राळ उठत आहे. मग तुमच्याकडे अशी कुठली विनिंग स्ट्रॅटर्जी आहे किंवा अशी कुठली उपाययोजना आहे ज्यातून तुम्ही या विजयापर्यंत पोहोचताय किंवा काय स्ट्रॅटर्जी तुम्ही राबवली? आमची विनिंग स्ट्रॅटेजी असं काय वेगळी काय नाही आहे. सामान्य जनता ही आमचे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय. त्यांच्या मूळ समस्या काय त्याच्यावर आपला अभ्यास आहे. मग शेती क्षेत्राचा असू दे, आरोग्याचे असू द्यात, शिक्षणावर असू दे, ह्या वेगवेगळ्या गोष्टीवर आमचा अभ्यास चालू आहे आणि त्या सगळ्या दृष्टिकोनातून आमचा एक चांगला रोडमॅप तयार आहे की त्या दृष्टीनं आम्हाला काम करायचं आणि आम्ही ते जनतेला पटवून देत आलोय की तुमच्या मूळ समस्या ज्या आहेत ते सोडवण्यासाठीच आम्ही राजकारणात आहे. आणि त्या लोकांना आता कळत आहे की बाबा हे दीपक शेट्टी सारखा एक माणूस धडपडणार आहे आणि तो ह्या समस्येला ज्या ज्या समस्या आमच्या भागात आहेत त्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निश्चित सोडवू शकतोय आणि ह्या आशावर आम्ही निश्चित जे विजय पण जाणार आहे. थोडंसं शहर आणि बाकीचं वाड्या वस्त्यांचा तुमचा मतदारसंघ आहे.
लोकांशी भेटत असताना बोलत असताना अशा कोणतीच समस्या प्राधान्यक्रमानं तुम्हाला जाणवली? मला सगळ्यात जास्त समस्या ही रोजगाराची दिसते. कारण आमच्या मतदारसंघातलं सगळ्यात जास्त प्रमाण हे स्थलांतराचं आहे. म्हणजे कुठलीही वाडी असू दे, ते दाजीपूरपासून राधानगरी पर्यंत किंवा कारिवड्यापासून ते पडळीपर्यंत किंवा वरती सुद्धा चौकी, राही, मानबेट, परत तुमचं वरती आमची मांडवकर वाडी असू दे किंवा इकडे वाकीगोलचा भाग असू दे. ह्या सर्व वाड्या वस्तीवरची मुलं सध्या कामानिमित्त बाहेर आहेत. याचं मुख्य कारण आमच्या भागामध्ये फॉरेस्टचा एरिया असल्यामुळं मोठ्या इंडस्ट्री उभा करता येत नाहीत. परंतु त्याला पर्यायी व्यवस्था काय करता येईल याच्यावर आमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे. त्या संदर्भात आपण सध्या पर्यटनावर चांगल्या पद्धतीने काम करतोय. त्याच पद्धतीनं आम्ही भविष्यात त्या भागात ज्या शेतीवर होणारे उत्पादन आहेत, त्याच्यावर काम करणाऱ्या कंपन्या स्थापन करण्याचा आमचा एक मनोदय आहे. त्या माध्यमातून चांगला रोजगार निर्मिती करून लोकांना सदन करणं एक आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट भविष्यात आहे. आणि ही रोजगाराची समस्या ज्यावेळी सुटेल, त्यावेळी तो माणूस जो 10-15 हजार किंवा 10,000च्या किंवा 15,000च्या पगारासाठी मुंबई, पुणेसाठी सारख्या शहरामध्ये जाऊन राहतो, तो इथं गावामध्ये राहून कसा गुण्यागोविंदानं आपल्या कुटुंबात राहील याची एक मला आशावादी काम करायचं आहे. निश्चितच मी त्यावर काम करेन असा मला आशा आहे. एक राजकीय प्रश्न आहे. प्रचार इतके दिवस होत आहे आणि या प्रचारामध्ये दोन चौघांपैकी दोघं जण जे आहेत ते एकमेकावर आरोप करतायत. तुम्ही या चित्रात कुठंच नाही. मग याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं की तुम्ही या टीकेमध्ये पण नाही आणि तारीफमध्ये पण नाही, कौतुकामध्ये पण नाही, पण ह्या तुम्ही कुठं नाही असं वाटतंय का तुम्हाला की आपण कुठं? मी कधी आयुष्यात द्वेषाचं राजकारण केलेलं नाही आणि करणारही नाही. मी एक माणुसकी जपणारा कार्यकर्ता आहे. मी अत्यंत म्हणजे गौतम बुद्धांची विपश्यना सुद्धा केलेली आहे. माझ्या आयुष्यात जेवढी शांती आणि समाधान, मी कुणाचा द्वेष करून राजकारण करत नाही. सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना मदत करणे हे माझं मूळ राजकारणाचा गाभा आहे. निश्चितच मला अभिमान आहे की मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला सगळीकडे म्हटलं जातंय आणि त्यातून मी राजकारणात आलेली व्यक्ती आहे. त्यामुळे मी कुणावरही टीका करणार नाही आणि मला टीका करण्यात समाधान पण नाही. आणि माझ्यावर जरी टीका झाली तरी मी ती एवढी गांभीर्याने कुणाची घेत नाही. कारण माझी सद्सद्विवेक बुद्धी मी कायम जागृत ठेवतो आणि लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारा आणि त्यावर काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि निश्चितच या जनतेला मला न्याय द्यायचा आहे. त्यांच्या सगळ्या समस्या समजून घेऊन त्यावर मला काम करायचं आहे आणि निश्चित मी ते करणे असा मला आशा आहे. असा एखादा कोणता मुद्दा आहे तुमच्या जाहीरनाम्यातला की जो तुमचा गेम चेंजर ठरेल, लोकांना तुमची भूमिका पटेल? माझा सर्वात मोठा जो गेम चेंजर आहे, मी शेतकरी. मला सगळ्यात जास्त काम करायचं आहे शेतीवर. म्हणजे माझं भविष्यातलं आयुष्य मला हे शेतकऱ्यांसाठी वाहून घ्यायचं आहे. कारण शेतकरी हा सध्या शेती असून सुद्धा अज्ञानामुळे त्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे. त्याचं उत्पन्न वाढवणे हा माझा मुख्य उद्देश आहे आणि मी त्याच्यासाठी असणारी सर्व प्रशिक्षण असू द्यात, त्यांच्या बांधावर जाऊन काम करायला लागू दे, ते करून त्याच्या उत्पन्नात मी म्हणतो आज जर ₹1,00,000 मिळत असेल तर त्याला ₹1,50,000 जरी मिळवून दिले तर त्याच्या आयुष्यात काहीतरी पुण्य लाभेल. आणि त्यासाठी सर्व शासकीय योजना त्याच्या बांधावर नेऊन त्याला कसं चांगल्या पद्धतीने उत्पन्नात त्याच्या वाढवेल. म्हणजे शेतीसाठी सामुदायिक शेती असू दे, आता आज ज्या नवीन नवीन सरकारी योजना आलेल्या आहेत त्या एकत्र शेतकऱ्यांना आणून कशा राबवता येतील आणि शेतकरी कसा सदन होईल ही माझी मूळ संकल्पना आहे. आणि जो शेतकरी आहे तो असं समजेल की दीपक शेट्टी हा आपल्यातला शेतकरी माणूस आहे आणि याला जिल्हा परिषदमध्ये पाठवावं लागेल कारण तो आपल्या समस्या जाणून घेऊ शकतोय. कारण मी एक समस्या तुम्हाला सांगतो, आज आमच्या भागामध्ये गहू रेड्याची फार मोठे उन्माद मानलेला आहे आणि सगळं पीकच्या पीक असं नासधूस मध्ये जाते. मी परवा तामिळनाडूमध्ये गेलतो. तामिळनाडूमध्ये तिथे गेल्यानंतर मी बघितलं तिथलं फ्रेंचिंग जे बघितलं, मला असं वाटलं की आईला ही लोक एवढी प्रगत. मी त्यांना म्हटलं आमच्याकडे गहू, ते म्हणजे गहू रेडे नाही, आमच्याकडे हत्ती फिरतात म्हणजे आजूबाजून. आम्ही हत्तीपासून हे सगळं त्यांनी 10-10 फुटाच्या गॅल्वनाइज पाईपमध्ये रोपनं असं सिस्टीम केलेलं आहे. मी स्वतः बघितलेलं आहे. तेच काम मला आता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना करायचं आणि त्या गहू रेड्यांच्या समस्यातनं सगळे जेवढे शेती आहे त्यांना एक चांगलं फ्रेंचिंग करून द्यायचं आहे. आणि त्या फ्रेंचिंगमुळे त्यांच्या आयुष्यात जे रात्रभर ते जागतात, दिवसभर काम करतात, हे बंद करायचं आहे. आणि शेतकरी रडतोय आज, त्याला त्या रडवणुकीतनं बाहेर काढायचं आहे आणि त्यांना शाश्वत मार्ग द्यायचा आहे. आणि हे सगळं मी काम करणार आहे. असं म्हणतात की लग्न कोणाचंही असो, वाढपी आपलाच पाहिजे. तसं प्रकाश आंबेडकर माननीय पालकमंत्री साहेब तुमच्या पाठीशी उभे आहेत. या निवडणुकीत काय सांगाल त्यांच्या पाठिंब्याविषयी किंवा ते पाठीमागे उभे असल्याचा फायदा काय होईल?
गेली 13 वर्ष नामदार साहेबांनी आणि माझे अगदी मित्रत्वाचे संबंध आहेत. ते जरी राजकारणी असले, तरी पण एक मित्रत्वाचं नातं मी आणि तिने आजपर्यंत जपलंय. म्हणजे मला अभिमान वाटतो ते एवढी मोठी व्यक्ती आहे, परंतु कुठल्याही समस्यावर किंवा कुठल्याही अडी-अडचणीवर अगदी सविस्तर गप्पा मारणारा आणि समजून घेणारी व्यक्ती म्हणजे ती आहे. आबिटकर साहेब आहेत. कारण मी कायम तेच बोलत असतोय, की 1 कोटीत लाखात एखादा माणूस असा जन्माला येतो, की तो समाजाच्या जीवनासाठी काम करत असतो. आणि मला पण त्या पद्धतीची आवड आहे, त्यांना पण त्या पद्धतीची आवड आहे. त्यामुळं त्यांना घेऊन भविष्यात सगळ्या समस्या त्याच्यासाठी लागणारे बघा, मी आता बोललो तुम्हाला काय हे करायचं ते करायचं. हे काय तोंडाने करायची गोष्ट नाही. त्याच्यासाठी भरीव निधी लागणार आणि निधी मिळण्याचं जे माध्यम आहे, ते नामदार साहेब आहेत, ते पालकमंत्री आहेत. आज राज्याच्या विधानसभेत डरकाळी फोडणारे जी व्यक्ती आहे, ती प्रकाशराव आंबेडकर साहेब आहेत. आणि ह्या समस्या ज्या आहेत, त्यांच्यापर्यंत मांडून त्याला वाचा फोडण्याचं काम मी करणार आहे. त्यांच्या मार्फत करणार आहे. आणि माझी जमेची बाजू आहे, की माझं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. आणि या भागातल्या समस्या सोडवण्याचं साधन हे ते आहेत. आणि त्यांना घेऊन या भागाचा कायापालट करण्याचा संकल्प पुढच्या 4 वर्षात ते पालकमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात निधी आणून वाड्या वस्त्याचा विकास करणं हा एकमेव संकल्प या निवडणुकीत माझा आहे. मला टीका टिप्पणी कुणाबद्दल द्वेष नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज या ठिकाणी उमेदवारी मिळाली हे मी भाग्य समजतोय. आणि निश्चित ही जनता न्याय दिली ही मला आशा आहे. इतर उमेदवार रिंगणात आहेत, लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? लोकांनी मला का निवडून द्यावं हा प्रश्न तुमचा अत्यंत बरोबर आहे. लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून देण्यामागं मी कुठल्याही चुकीच्या कामात आजपर्यंत पडलेलो नाही. चुकीचं काम कधी आयुष्यात केलेलं नाही. मी एक सरळ मार्गी माणूस आहे आणि ते माझ्या मनाला माहित आहे मी कसं आहे ते. दुसरी गोष्ट, मी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारा, त्याच्यावर काम करणारा माणूस आहे. तिसरी गोष्ट, आरोग्याच्या समस्या ज्या आहेत लोकांच्या, त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध असणारा, कुठलाही पेशंट असू दे, कोणी असू दे, त्याच्यासाठी मी पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत नेऊन काम करून आणणारा व्यक्ती आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णसेवेसाठी काम करणारा मी व्यक्ती आहे. चौथी गोष्ट, शिक्षणासाठी जी मुलं अडचणीत आहेत, कुठं काय, त्यांना मदत करणारा मी माणूस आहे. 5वी गोष्ट, मला भविष्यात या भागात पर्यटनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि त्यातून रोजगाराची निर्मिती करायची आहे. ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयावर काम करून आपल्याला वेगवेगळ्या समस्यावर काम करायचं एवढी माझी एक अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेनं माझ्यासारख्या, मी उच्च शिक्षित सुद्धा आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि सर्व प्रकारचं म्हणजे मला अभ्यास मी करत असतो. त्यामुळं जे काय मला समजते ते सोडवण्यासाठी मला लोकांनी निवडून द्यावं एवढीच अपेक्षा आहे. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात कुठलं काम मार्गी लावाल? पहिल्या 100 दिवसामध्ये जे ऊस शेतकरी आहेत त्यांना मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे तिथे मी 100 लोकांना प्रशिक्षणासाठी नेऊन ऊस शेती कशी केली पाहिजे आणि ती काय नेमकी पद्धत आहे ऊस करायची. आणि 30-40 टन ऊस काढणारा शेतकरी जर 70 टनापर्यंत नेला तर त्यांच्यासाठी मला पहिल्या 100 लोकांना प्रशिक्षणासाठी, जी जगातली 2 नंबरची इन्स्टिट्यूट आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याची, तिथे नेऊन त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण द्यायचं आहे. आणि जे शेतकरी काम या ऊस शेतीत करतात त्यांना न्यायचं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, मला हे जे तुम्हाला म्हणलो गहू रेड्यापासून जे लोकांचं फार मोठं अतोनात नुकसान होते त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीने काम करून लोकांना न्याय द्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, मोठ्या आजारांनी जे लोक ग्रस्त आहेत आणि ज्यांना उपचार मिळत नाहीत त्या लोकांना शोधून त्यांना चांगल्या पद्धतीचे उपचार देऊन त्यांना चॅरिटी असू दे किंवा मोठी लोक जे दातृत्वाद आहेत त्यांच्याकडनं फंडिंग उपलब्ध करून त्यांना चांगली रुग्णसेवा द्यायची आहे. हा एक माझा संकल्पना आहे. कारण मी आता या मतदारसंघात फिरत असताना बऱ्याच घरामध्ये मी असे पेशंट बघितले की त्यांना उपचार मिळत नाहीत आणि मी ते बघत आलोय. त्या लोकांच्यावर मला काम करायचं आहे. एक माझा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षण आणि रोजगार हे युवकांसाठी जरी करत असला तर महिलांसाठी तुमचा काय अजेंडा असणार आहे? महिलांच्यासाठी आपल्याला बचत, आज बऱ्याच महिला ह्या सावकारकीत अडकलेले, सावकारी म्हणजे मायक्रो फायनान्स मध्ये, त्या महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचे बचत गट स्थापन करायचे. आज एक बचत गट स्थापन झाला तर पहिलं त्याला 1 लाखाचं कर्ज मिळते, त्याच्यानंतर 2 लाख, त्याच्यानंतर 7 लाख, 10 लाखापर्यंत कर्ज मिळते. तर त्या महिलांना गावागावात त्यांच्यावर प्रशिक्षण देऊन चांगल्या पद्धतीने बचत गट घेऊन
त्यांना जे काय फायनान्सकडे कर्ज आहे त्याच त्या बचत गटामार्फत कर्ज घेऊन ते त्यातनं पहिल्यांदा मुक्त होतील आणि जो शासनाचा फंड आहे कमी व्याजात पैसे मिळतात ते उपलब्ध होतील. दुसरी गोष्ट रोजगार निर्मितीसाठी आज छोटे छोटे गारमेंट पार्क काय काढता येतील का आम्हाला त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. आज आपल्या भागामध्ये काजूचे उत्पादन आहे. सामुदायिक पद्धतीने जे रान आहे तिथं महिलांच्या बचत गटामार्फत काजूची लागवड करता येते का याच्यावर सुद्धा अभ्यास करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महिलांना छोटे छोटे जे उद्योग आहेत ते CMEGP योजना असू दे, PM-FM योजना असू दे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असू दे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नधान्य योजना जी आहे त्याच्यावर काम असू दे, वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळ असू दे, यातून कुठल्या महिलाला जर चांगल्या पद्धतीने रोजगार करायचा असेल तर त्याच्यासाठी बँक तयार करणे, तिचा प्रोजेक्ट रिपोर्ट करणे आणि त्यांना त्यातून रोजगाराच्या प्रवाहात आणणे याच्यासाठी सुद्धा आपल्याला निश्चित त्यांना मदत करायची. शेवटचा प्रश्न आहे, प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे. अगदी 1.5-2 दिवस उरले आहेत प्रचाराला आणि मतदान पण तोंडावर आहे. राधानगरीच्या मतदारांना काय आवाहन कराल? आता बरोबर तुम्ही मुद्दा बोललाय. मी गेले 1-2 दिवस म्हणजे आज मला वाटते 3 तारीख आहे. ह्या 1-2 दिवसात ह्या भागामध्ये परडी आणि नारळ फिरतोय आणि लोकांना पैशाचं आमिष दिलं जाते आणि लोकांनी अशा परडी घेऊन शपथ घेऊन मतदान करू नये अशी एक माझी इच्छा आहे. कारण तुम्ही ज्यावेळी असं पैसे घेऊन मतदान करताय त्यावेळी तुमचा स्वाभिमान तुम्ही विकला असं होतंय. त्यामुळे लोकांनी आपल्या सत्सद विवेक बुद्धीनं मलाच नाही तुम्हाला योग्य वाटेल या उमेदवाराला विना पैशाचं विना शपथेचं मतदान करावं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये गुप्त मतदानाची पद्धत दिलेली आहे. ती कशासाठी दिलेली आहे की तुम्हाला आवडणारा व्यक्ती तुम्ही गुप्त पद्धतीने जाऊन बटन दाबायचं आणि मतदान करायचं आहे. तर त्यामुळे तुम्ही अशी शपथ घेऊन आधीच बांधिलकी करणं चुकीचं आहे. तुम्हाला योग्य जो उमेदवार आहे तो तुम्ही अगदी सत्सद विवेक बुद्धीने निवडा आणि जो येईल लोकशाही पद्धतीने त्याचा सर्वांनी आदर करून आपण त्याच्या पुढे जायचं आहे. हे जे काय आता सध्या पैशाचं सगळीकडे चाललेलं आहे हे निश्चितच लोकशाहीला लागलेले हे कलंक आहे म्हणायला काय अडचण नाही. मी मतदारसंघात बघतोय तर भरमसाठ पैशाचा जो काय सध्या चाललेला हे आहे ते काय चांगली गोष्ट नाही आहे आणि ही एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला अन्याय करणारे आहे असं माझं मत आहे. 9 तारखेचा निकाल काय असेल? निश्चितच निकाल शिवसेनेच्या बाजूने असेल. कारण परवा आमदारकीचा निकाल सुद्धा असा सुप्त लाटेतनं बाहेर आलेला आहे. लोकांना काय वाटतं त्याच्याशी मला काय म्हणायचं नाही. जर विरोधक शपथ आणि नारळ येत असतील तर त्यांचा पराभव आधीच झालेला आहे. आमच्यासारखी व्यक्ती नारळ आणि शपथीच्या ह्याच्यात पडत नाही. आम्ही त्या गोष्टीकडे वळणं सुद्धा आम्हाला आवडत नाही. परंतु ही लोक जर या नारळ आणि शपथ घेऊन जर लोकांना आपल्याकडे वळवत असतील तर त्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे अशा गोष्टीकडे ते वळलेले आहेत. त्यामुळे जनतेचा विजय हा आमचा विजय आहे आणि जनतेने तो शिवसेनेचा भविष्यातल्या विकासाच्या संकल्पनेसाठी ठरवून ठेवलेला विजय आहे. त्यामुळे निश्चितच 9 तारखेला गुलाल हा शिवसेनेचाच असणार. तर निश्चितच 9 तारखेला गुलाल हा शिवसेनेचाच असेल असा दृढ विश्वास दीपक शेट्टी यांनी व्यक्त केलेला आहे. अशाच काही घडामोडी आणि पुढच्या मतदारसंघातील घडामोडी पाहण्यासाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी, सर्वात अचूक सर्वात जलद. आभारी आहे.